श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कळवा हॉस्पिटलमध्ये 2 मॅग्लुमी मशीन, त्या फुल्ली ॲटोमॅटिक मशीन लिया टेक्नॉलॉजी आहे त्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। याचं स्पीड साधारण 200 टेस्लर आहे। यामध्ये 200पेक्षा जास्त टेस्ट होतात। एकाच वेळी 40 पेशंट सॅम्पल होऊ शकते आणि कंटिन्युअस लोडिंगमध्ये सॅम्पल होऊ शकते। यामध्ये कॅन्सर मार्कर, प्रेग्नन्सी मार्कर, ट्यूमर मार्कर, थायरॉइड आदी टेस्ट या ठिकाणी होतात। कळवा हॉस्पिटल हे तसं पाहिलं तर सध्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागातून सुद्धा या ठिकाणी पेशंट येत असतात। हे हॉस्पिटल निश्चित प्रकारे परिपूर्ण असावं अशा प्रकारचं मत आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेबांचं सातत्याने आहे आणि या ठिकाणी जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सातत्याने प्रयत्न हा या हॉस्पिटलमध्ये चालू असतो। मी धन्यवाद देईन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण संस्थाला। त्यांनी जे डोनेट केलेल्या 2 मशीन्स आहेत त्या अतिशय उपयोगी अशा मशीन्स या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। या मशीन कार्यान्वित व्हाव्यात, याला काही टेक्निशियनच्या काही अडचणी असतील प्रशासकीय लेवलला तर आज डीन या ठिकाणी नाहीत, परंतु डीनना आम्ही सांगितलेलं आहे की ताबडतोबीने या दोन्ही मशीन कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक किंवा मनुष्यबळ देण्यासंबंधीची जी काही भूमिका असेल ती भूमिका माननीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून पार केली जाईल, जेणेकरून या दोन्ही मशीन कार्यान्वित होतील व नागरिकांना त्याचा फायदा होईल। सर, आता कळवा हॉस्पिटलमध्ये वाढता लोड सगळ्यांना माहिती आहे। टेस्ट अनेक प्रकारच्या टेस्टसाठी लोक येत असतात, त्यांना देखील खूप कमतरता होते, स्टाफची कमी आहे, होणारा पिरियड खूप जास्त आहे। लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि माझी स्वतःची असलेली गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे मॅग्लुमी 800 आणि मॅग्लुमी 2000 हे 2 ॲनालायझर आज डोनेट करण्यात आले छत्रपती शिवाजी रुग्णालयात। याची विशेष बाब म्हणजे तासाला 200 टेस्ट याच्यात करता येतात आणि कंटिन्युअस लोडिंग मशीन आहे, ऑटोमॅटिक आहे। एकदा तुम्ही टाकून दिले सॅम्पल्स काय ऑटो लेड होऊन ते सॅम्पल्स येत राहतात। थायरॉईडसारख्या टेस्ट झाल्या, म्हणजे एड्ससारख्या टेस्टमध्ये जो इन्क्युबेशन पिरियड असतो तो जास्त असतो, तो देखील कमी याच्यात ते होऊ शकतं। प्री स्टेजला तुम्हाला कॅन्सर आणि ट्यूमरचं डिटेक्शन होऊ शकतं। यासारख्या अनेक याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत आणि आनंद होतो की आपण एक सामाजिक जाणीवमधून आमच्या संस्थेतर्फे करू शकलो, याचा रास्त आणि वाटतं। आणि त्याचंच उद्घाटनच, त्याचं लोकार्पण म्हणा, आमचे सभागृह नेते श्री जगदाळे साहेब आणि श्री लांडगे साहेब यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना समाजसेवेचा वारसा कसा पुढे चालवायचा याचं एक प्रतीक असं म्हटलं तरी काय हरकत नाही। या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालयाप्रमाणे सगळ्या मोफत टेस्ट असणार आहे, म्हणजे जे काही वेगळे चार्जेस वगैरे याच्यात काही घेतले जाणार नाही।